सो हाय गाईज, माझं नाव आहे मयुरी. चॅनलचं नाव आहे मयुकाश चॅनल. तर बघा, आणि मी हा फर्स्ट व्लॉग करत आहे. म्हणजे मी ॲक्च्युली मिनी ब्लॉग पण कधी केलेला नाही. फर्स्ट टाइम व्लॉगिंग करत आहे. आणि जमतो की नाही नक्कीच कमेंट करा, मला जमला आहे की नाही. प्लीज 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 सपोर्ट करा. तर आज माझा विषय आहे रांगोळी पॅचचा. हो, जो मी ट्रान्झॅक्शन व्हिडिओ एवढ्या दिवसापासून बघायची ना, की जस्ट घेतला OHP शीट आणि बस त्याच्यावर ट्रेस केली डिझाईन आणि फेमिकॉलमध्ये पाणी टाकलं आणि बस ते लावलं आणि कलर टाकला आणि इतकी छान डिझाईन आणि मस्त त्याला असं फोल्ड वगैरे केलेलं राहायचं, सर्व राहायचं. एकदम असं वाटायचं की चला बाबा एकदम इझी असणार आहे. पण मी जेव्हा केलं ना तेव्हा बघितलं, जर तुम्ही कोणाकडून घेत असणार ना त्याला आहे ना, बिलकुल असं तुम्ही 10-5 रुपयासाठी बिलकुल घासघूस करू नका यार, की तू एवढा रेट सांगते. जे करतं ना त्याला माहिती राहतो. खरंच मी फर्स्ट टाइम केलं. मी अजून सेल वगैरे नाही करत, पण मी सांगते की ते लिटरली त्याच्या मागे त्यांची मेहनत असते. ते फक्त जे 30 मिनिटात दाखवता ना, की जस्ट केलेलं आहे ड्रॉ वगैरे आणि कलर करून त्याला पेपरने जस्ट केलं आणि बस ते फोल्ड वगैरे करून दाखवतात. एकदम इझी आहे आणि ते छान दिसतं. ते दिसायला जेवढं छान आहे ना तेवढंच ते कठीण आहे. हो, खरंच खूप कठीण आहे. मी आज केलंय म्हणून सांगते. मी पण एवढ्या दिवस केलं नव्हतं. मी पण जर कुठे घ्यायला गेली असती, त्यांनी जर मला रेट सांगितल्यावर मी पण त्यांना तेच बोलली असती की खूप जास्त आहे. पण मी आता केल्यावरती मला कळतं आहे की ते खरंच जे तो रेट आहे ना त्यांचा, तो एकदम व्यवस्थित आहे. प्रचंड त्याच्यामध्ये पण मेहनत आहे. दिसतं तेवढं कोणतीच गोष्ट सोपी नसते. आज मी केल्यानंतर सांगते आहे, असंच नाही सांगत आहे. आणि प्लस मी सेल खरंच खरंच करत नाही. तुम्ही म्हणणार की बाबा तू सेल वगैरे करते मग स्वतःचे. नाही, बिलकुल नाही. फर्स्ट टाइम मी ट्राय केला. इवन मी तो घरातच मी म्हटलं विकत आणण्यापेक्षा घरामध्ये ट्राय करून बघूया आपण, आपल्याला जमतंय की नाही. तर कारण की घरामध्ये आहे यावर्षी, तर बघू काही ना काही ट्राय करून बसण्यापेक्षा म्हणून असं. तर मी तो ट्राय केला आणि लिटरली माझ्यासोबत 1 तासाची मेहनत, म्हणजे अर्धा तास एक लोटस बनवायला 15-20 मिनिटं अर्धा तास गेला असेल. पण तो जेव्हा तो सुकला ना आणि मी तो आगाऊपणा केला. हो, आगाऊपणाच, की त्याला असं मी फोल्ड केलं आणि जस्ट असं ओपन केलं तर लिटरली क्रॅक आला. ओके, क्रॅक आला आणि तो क्रॅक मी माहिती आहे अजून शहाणपणा करून मस्त तो क्रॅक आहे ना असं उलघडत गेली आणि तो OHP शीट वेगळी आणि माझी रांगोळीचं वेगळं. हो, पूर्ण वेगळं. तुम्हाला मी तो व्हिडिओ टाकणार आहे तो मी व्हिडिओ बघा. तुम्ही पण बोलणार की काय एवढं पण नाही जमलं. हो, नाही जमलं बाबा, नाही जमलं आहे. तुम्हाला दाखवत आहे आणि भरपूर सोबत होत असणार, हे असेल होत. आणि एवढंच काय, तर मला हे काय सांगू, मला पूर्ण हसत होते की काय एवढं इझी असेल पण तुला जमत नाही. पण मी केलंय बाबा, मला माहिती आहे इझी आहे की नाही आहे. तर बघा तुम्ही, बघा इथे या शीटवर मी ते ट्राय केलेलं. इथे हे बघा, सर्व इथे असं लावलेलं मी. असं होतं हे बघा, हे असं होतं. मला असं वाटतं झालं असेल हे, ज्यांनी खरंच मनापासून ट्राय केलं असेल ना त्यांना हे माहिती पण असेल, त्यांच्याकडे असेल हे झालेलं, त्यांच्यासोबत ही घटना घडलेली असेल कदाचित. हे बघा अक्षरशः म्हणजे ना, हे बघा म्हणजे खूप, म्हणजे वाटलं नव्हतं. हे बघा, आणि हा OHP शीट आणि हे पूर्ण असं वेगळं झालंय. सो बघितलं, पूर्ण वेगळं झालेलं आहे. भरपूर जणांसोबत कदाचित हे झालेलं असेल असं मला वाटतंय. मी तरी 1-2 रील्सच्या खाली बघितलेलं, 2-3 जणांच्या अशा कमेंट्स होत्या की क्रॅक येतोय. पण जेव्हा त्या करून बघितल्यानंतर कळतं की खरंच क्रॅक येतो. ॲक्च्युली ते सुकल्यानंतर येतोय क्रॅक. म्हणजे मी न्यू रांगोळी पॅच पण ट्राय केलेला आहे, पण तो मी दाखवणार आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर माझा उद्याचा व्लॉग देखील कंटिन्यू करा, मला खरंच जमलं आहे की नाही. तर आणि काय कारण होतं की यामध्ये माझं असं झालंय हे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल. आजच ट्राय केला आहे मी तो पण, नक्की माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. प्लीज माझ्या ह्या व्लॉगला आज तुम्ही भरभरून असे लाईक्स कमेंट करा, प्लीज 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 प्लीज. तर चला बाय.
आजच्या पुरती एवढंच. आणि जर कोणाकोणाचे पॅच असे रांगोळीचे झाले असेल तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांचे पॅच खरंच चांगले असतील ना त्यांनी पण कमेंट करा की माझं काय चुकलं आहे हे मला पण कळेल. चला तर मग आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करत आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. बाय.